नमस्कार, TV9 मराठीच्या 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. निवडणूक आयोगानं अखेर लोकसभा निवडणूक जाहीर केली आहे. एकूण 7 टप्प्यात देशभरात निवडणूक पार पडणार आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रात 5 टप्प्यामध्ये मतदान होईल. राज्यातल्या 48 मतदारसंघामध्ये केव्हा कधी मतदान असेल, पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट. अठराव्या लोकसभेसाठी निवडणूक आयोगाकडून मतदानाच्या तारखा जाहीर झाल्यात. देशभरामध्ये एकूण 7 टप्प्यात मतदान होणार असून महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यांमध्ये मतदान होईल. देशामध्ये ज्या 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार त्या तारखा आधी आपण पाहूया. पहिल्या टप्प्याचं मतदान 19 एप्रिलला होईल. दुसरा टप्पा 26 एप्रिल, तिसरा टप्पा 7 मे, चौथा टप्पा 13 मे रोजी पार पडेल. 5व्या टप्प्याचं मतदान 20 मे रोजी, 6व्या टप्प्याचं मतदान 25 मे रोजी, तर 7व्या टप्प्याचं मतदान 1 जूनला होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला येईल. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 48 जागा आहेत. महाराष्ट्रामध्ये कोणत्या टप्प्यात कुठे कुठे मतदान असेल ते आपण पाहूया. पहिला टप्पा 19 एप्रिलला मतदान रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर मतदारसंघामध्ये असेल. दुसरा टप्पा 26 एप्रिलला मतदान होईल बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी. तिसरा टप्पा 7 मे रोजी मतदान होईल रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघाचा यामध्ये समावेश असेल. चौथा टप्पा 13 मे रोजी नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीडमध्ये मतदान होईल. 5वा टप्पा 20 मे रोजी असेल. त्यामध्ये धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतील 6 मतदारसंघांचा समावेश असेल. एकीकडे देशभक्त, राष्ट्रभक्त मोदीजी, दुसऱ्या आपल्या देशाची बदनामी जाऊन परदेशात करणारे कोण आहेत ते आपल्याला माहीत आहे. आणि त्यामुळे आज सगळ्यांनी ठरवलंय की पुन्हा एकदा मोदी सरकार येणार. चांगल्या पद्धतीने आमची महायुती ही या निवडणुकीमध्ये विजयी होईल. 45+ आमचा जो विश्वास आहे, आत्मविश्वास आहे, हा 45+ जागा महायुती निवडून येईल. निवडणूक आयोगानं निवडणुका जाहीर केल्या असल्या, तारखा जाहीर केल्या असल्या तरी आम्ही स्वतंत्र आहोत, निष्पक्ष आहोत आणि जग आपल्या लोकशाहीकडे, संपूर्ण जग आपल्या लोकशाहीकडे एका विशिष्ट अशा भूमिकेतून पाहत आहे की या देशामध्ये खरोखर लोकशाही राहणार आहे की नाही हे या निवडणुका ठरवतील. पारदर्शक निवडणुकांची गॅरंटी कोण देणार? मोदी देत आहेत. मोदी अनेक गॅरंटी देशाला देत आहेत, पण या देशात निवडणुका पारदर्शक पद्धतीनं होतील याची गॅरंटी मोदी देऊ शकतात का? महाराष्ट्रामध्ये इलेक्शन मी 84 पासून लढतोय. 2 फेजेसचे निवडणुकीच्या हे 5 फेजेसमध्ये घेऊन जाणं याचं एक्सप्लेनेशन इलेक्शन कमिशननी दिलं पाहिजे. अब महाराष्ट्र की बात है, महाराष्ट्र में 5 फेजेस में इलेक्शन रखा है, ये भी ज़रूरत नहीं. 48 सीट्स के लिए 5 फेजेस करना ये मुझे नहीं लगता कि आवश्यक था. लेकिन किसके सुविधा के लिए, किसके कन्वीनियंस के लिए इतने फेजेस रखे हैं, ये भी एक जानकारी सबको मिलने की आवश्यकता है. यावेळी लोकसभेच्या निवडणुकीत नव्या मतदारांची अर्थात फर्स्ट टाइम वोटरची संख्या सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये वाढली आहे. देशात एकूण मतदारांची संख्या 96,88 लाख मतदार आहे. त्यापैकी पुरुष मतदारांची संख्या 49.72 कोटी तर महिला मतदारांची संख्या 47.15 कोटी आहे. 2019च्या तुलनेमध्ये 2,63 लाख नव्या मतदारांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे 85 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या वयोवृद्ध मतदारांसाठी यावेळी घरूनच मतदान करण्याची सोय करण्यात आली आहे. मतदारांमध्ये 81,87,999 मतदार 85 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले आहेत आणि 100हून अधिक वय असलेल्या मतदारांची संख्या 2,18,442 इतकी आहे. अशा मतदारांना घरून मतदान करण्याची संधी आयोगानं दिली आहे. 12D क्रमांकाचा फॉर्म त्यांना भरावा लागेल.
त्यानंतर निवडणूक आयोगाचे कर्मचारी त्यांच्या घरी जाऊन पोस्टल बॅलेटवर त्यांचं मतदान घेतील. मोदी गॅरंटी असं म्हणत भाजपनं 400 पारची घोषणा दिली, तर राहुल गांधींनी सुद्धा भारत न्याय यात्रा काढून वातावरण निर्मिती केली आहे. त्यामुळे पुन्हा सामना इंडिया आघाडीकडून राहुल गांधी आणि भाजपकडून मोदींचा असेल. फैसला 4 जूनला देशाच्या समोर येईल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.